चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ केले होते. फॉर्म्युले पाठ केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गणित सोडवायला घेतले होते. त्यात आपण 6.1 मधले पहिले 5 आणि नंतर प्रूफ मधले आपण 5 सोडून झालेले आहेत आतापर्यंत. जॉमेट्रीचा आणि अल्जेब्रा या दोन विषयांचा पूर्ण सिलेबस या चॅनलवरती मी टाकणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस जो व्हिडिओ अपलोड केला जाईल तो भेटत जाईल. आपण त्या ठिकाणी सॉफ्टवेअर मध्ये लक्ष द्या जरा नीट. काही गणित सोडवली होती प्रूफ मधले, त्यामध्ये पुन्हा एकदा रिवाइज करून देतो मी. त्याच्या आधी आपण एक 5 नंबरचं गणित सोडवलं होतं. तुम्हाला आठवत असेल, याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून आपण सेक थीटा आणि कोसेक थीटा काढलं. सेक थीटा आणि कोसेक थीटाचा वापर करून आपण कॉस थीटा आणि साइन थीटा काढलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा याचा फॉर्म्युला वापरला आणि त्या पद्धतीने आपण काय केलं, त्याचं आन्सर काढलं. 1/2 आलं होतं त्याचं. 6 आपण सुरुवात केली होती. 6 मध्ये पहिले फॉर्म्युले घेतले आपण. रायटिंग लक्षात ठेवा, हे पाठांतरच पाहिजेत. मेन्शुरेशन आणि ट्रिग्नोमेट्री हे दोन प्रकरणं जर तुमचे फॉर्म्युले परफेक्ट असतील तर तुम्हाला त्यात अडचण येणार नाही. फक्त एकदा माहीत झालं गणित कसं सोडवायचं की तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, त्या गणितांना सोडवू शकता. याच्यात 8 आपण फॉर्म्युले आणि 3 ट्रिग्नोमेट्रिक काय बघितलं, त्या आयडेंटिटीज. नंतर आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर त्याचे फॉर्म्युले काय येतात, a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, यांचा आपल्याला गणितांमध्ये वापर करायचा आहे. पहिला आपण सोडवलं होतं साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा आहे आपण 1 करून क्रॉस मल्टिप्लाय केलं. त्याच्यात आयडेंटिटी वापरली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. याचा वापर करून आपण गणिताचं आन्सर काढलं होतं. नंतर सेकंड मध्ये आयडेंटिटी वापरली 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी काय आहे, सेक स्क्वेअर थीटा, आणि त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी सेक थीटाची व्हॅल्यू काय 1 अपॉन कॉस थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा येईल 1. 3 नंबर आपण सोडवलं होतं. इथे लक्षात ठेवा, इथे a प्लस बी आहे कुठे, डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे तुम्ही याला मल्टिप्लाय a मायनस बी केलं तर फॉर्म्युला काय वापरता येईल, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणून आपण त्याला काय केलं, रॅशनलायझिंग बाय डिनॉमिनेटर असं करून त्याच्या अपोजिट म्हणजे 1 मायनस साइन थिटाने आपण काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. त्याच्यानुसार सोडवल्यानंतर स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि ते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झाला. त्याच्यावरून त्याची व्हॅल्यू आयडेंटिटी मध्ये कॉस थीटा आहे ती टाकली, स्क्वेअर रूट काढलं तर आपण त्याला 1 अपॉन कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा किमती टाकल्या, सेक थीटा मायनस काय होतं, टॅन थीटा. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचं गणित सोडवलं होतं, ज्यामध्ये कॉस थीटा सोडून बाकीच्या किमती टाकल्या आपण. सेक थीटाची टाकली, कॉट थीटा आणि टॅन थीटा. त्याच्यामध्ये आपण 1 म्हणून क्रॉस मल्टिप्लाय केलं, आयडेंटिटीज वापरल्या. कोणत्या आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू काय 1, आणि त्याच्या आयडेंटिटी वापरून आपण त्या ठिकाणी सोडवलं. शेवटी साइन थीटा अपॉन कॉस थीटा उरतं इंटू 1 अपॉन काय उरतं, कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा कोणाची किंमत आहे, टॅन थीटा, आणि 1 अपॉन कॉस थीटा कोणाची, सेक थीटा. त्याच्यानंतर आपण 5 नंबरचं गणित सोडवलं. 5 नंबरच्या गणितामध्ये लक्षात घ्या काय आहे, तर त्या ठिकाणी कॉट थीटा प्लस टॅन थीटा याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग कॉट थीटा प्लस टॅन थीटा काय येतं बघा, त्या ठिकाणी कॉस थीटा अपॉन साइन थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा भेटतं. आयडेंटिटी काय सांगते की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय येते 1. मग याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय केलं, 1 अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. मल्टिप्लिकेशन आहे. 1 अपॉन साइन थीटा कोणाची किंमत आहे, कोसेक थीटा, आणि सेक थीटाची किंमत काय 1 अपॉन कॉस थीटा. त्या किमती टाकल्या. आता आपण पुढच्या गणितांकडे वळूया. 6 नंबरचा गणित एकदम सोपे आहे. मी ते हायलाइट करतो, लक्षात ठेवा. हायलाइट का करतो, तर तुम्हाला कोणतं गणित आहे त्याच्यात कळायला पाहिजे आपण घेतोय ते. बघा लक्ष द्या. आता या गणितामध्ये बघा
या गणितामध्ये इथेच मी काय करतो, LHS आणि RHS रायटिंग करून ठेवतो. बघा, हा काय होईल LHS आणि हा होईल RHS. आता 6 नंबरचं गणित इथे रायटिंग करून घ्यायचं आणि नंतर मग गणित सोडवायला घेऊया आपण. आता 6 नंबर मी याचे 2 भाग आता इथेच करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला गणित सोडवताना ते एकाच पेजवर येईल याच्यासाठी. बघा 6 नंबर काय आहे, LHS बघा, LHS 1 अपॉन काय सेक थिटा मायनस काय टॅन थिटा आहे. हा LHS आहे. प्रूव्ह काय करायचंय, सेक थिटा प्लस टॅन थिटा, ते आपण नंतर बघूया. आता याला इथे जर मी तुम्हाला थोडस सोप्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर हा A मायनस बी आहे. मग इकडे आपल्याला काय करावं लागेल, A प्लस बी घ्यावं लागेल. तर फॉर्म्युला काय येईल, A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे आपण काय करूया, डिनॉमिनेटर रॅशनलायझिंग बाय डिनॉमिनेटर करूया. म्हणजेच आपण याला या पद्धतीने मांडू, 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इनटू, इथे काय घ्यायचं लक्षात घ्या, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन, इथे पण काय येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता हा बघा, हा झाला A मायनस बी, थोडासा वेगळा रंग वापरतोय मी, सोपे लक्षात घ्या. हा काय झाला A मायनस बी आणि हा झाला A प्लस बी. फॉर्म्युला काय येईल, A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग आता आपण तिथे ती किंमत टाकूया. बघा लक्ष द्या थोडस. आता इथे वरती तसंच ठेवावं लागेल आपल्याला, सेक थिटा, बघा सेक थिटा प्लस काय टॅन थिटा, हा वरती येईल भागिले, बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय येईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस बी स्क्वेअर काय येईल, टॅन स्क्वेअर थिटा. आता आयडेंटिटी काय सांगते बघूया आपण. आयडेंटिटी लक्षात घ्या, आयडेंटिटी वापरायचे असतात. काय सेक्स, आपण आयडेंटिटी कोणाची वापरणार आहे, त्या ठिकाणी सेक थिटा आणि टॅन थिटाची. काय तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा, हे आपण त्या ठिकाणी कंसात घ्यायचं याच्या पुढे. मग आता इथे 1 असंच ठेवूया, तर तिकडे सेक स्क्वेअर थिटा हा मायनस होईल, तिकडे काय होईल टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच लक्षात घ्या, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येईल 1. हे झालं आपलं RHS. म्हणजेच LHS इक्वल टू RHS. याचा अर्थ आपल्याला 1 अपॉन सेक थिटा प्लस मायनस टॅन थिटा इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. पुन्हा एकदा लक्ष द्या, आपण डिनॉमिनेटर मध्ये A मायनस बी आहे म्हणून आपण काय केलं, त्याला मल्टिप्लाय घेताना कोणी घेतलं, A प्लस बी ने. त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय केलं, त्यांचा गुणाकार करून घेतला. गुणाकार केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे भेटतं त्याच्यात आयडेंटिटी वापरायची. आयडेंटिटी कोणती वापरायची, सेक स्क्वेअर थिटा आणि टॅन थिटाची. ती काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच 1 इक्वल टू त्या ठिकाणी काय येईल. तर अशा प्रकारे आपण काय केलं, प्रूव्ह केलं 6 नंबरचं गणित. आता आपण 7 नंबरच्या गणिताकडे वळूया. 7 नंबरचं गणित पण मी हायलाइट करतो, थोडस समजून घ्या, वेगळ्या पद्धतीने सांगतो मी. याच्यामध्ये हा झाला LHS आणि हा झाला RHS. आता आपण LHS कडे वळूया. पहिला LHS बघूया काय आपण. आता लक्ष द्या, LHS याचे 2 भाग करून ठेवतो मी. याचे हे गणित थोडासा वेळ लागेल,
पण समजायला तुम्हाला सोपे जातील. त्यामुळे जर एकदा समजले तर तुम्हाला काय करायचंय, फक्त रायटिंगच करायचं याच्यामध्ये. याचे 2 भाग करून ठेवतो मी इथे. बघा, लक्ष द्या. LHS काय, त्या ठिकाणी sec 4 थीटा मायनस cos 4 थीटा आणि प्रूव्ह करायचं आपल्याला 1 मायनस 2 cos स्क्वेअर थीटा. आता सर्वात पहिले आपल्याला याच्यात ना ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. मग आता याच्यासाठी आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर रूपामध्ये याला आणावं लागेल. म्हणजे मी ते कसं लिहू शकतो, लक्षात घ्या. सेक स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर लिहू शकतो. मग आता हा कोणत्या रूपात आला, लक्ष द्या. हा काय झाला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फॉर्म्युला काय लिहिता येईल, एकदा ए मायनस बी आणि एकदा काय लिहिता येईल, ए प्लस बी. मग आपण त्याला या रूपामध्ये मांडू शकतो. बघा, लक्ष द्या. हा आता ए स्क्वेअर, आता ए ची किंमत आहे सेक स्क्वेअर थीटा, लक्षात ठेवा. मग इकडे ए मायनस बी असं जर लिहायचं असेल तर काय येईल, सेक स्क्वेअर थीटा मायनस काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा. आता इथे सेक स्क्वेअर थीटा आहे, याच्यामध्ये एक चेंजेस आहे, थोडंसं लक्षात ठेवा. हा जो सेक स्क्वेअर थीटा आहे ना, हा मायनस एक, नीट लक्ष द्या. आता ए प्लस बी म्हणजे काय येईल, सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा. याला इकडे डिवाइड करून ठेवतो, आपल्याला पुढे जागा लागली तर वापरता येईल याच्यासाठी. आता बघा, हा काय झाला, ए मायनस बी. समजून घ्या, हे बऱ्याच जणांच्या डोक्यात बसत नाही. हा झाला ए मायनस बी आणि हा काय झाला, ए प्लस बी झाला. बघा का. आता थोडस नीट लक्ष द्या. हा जो पॉइंट आहे ना, हा थोडासा चांगला समजून घ्या मी जे सांगतो ते. याच्यामध्ये हा गणितात सेक थीटा नसून साइन थीटा आहे, लक्षात ठेवा. हा पॉइंट इथे एक बदल आहे या गणितामध्ये, तो समजून घ्या जरा. याच्यामध्ये आपल्याला साइन थीटा आहे, कारण याच्यात आयडेंटिटी जर तुम्ही बघितली तर सेक थीटा ही आयडेंटिटी त्याच्यात येत नाही. त्यामुळे आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, साइन, लक्षात ठेवा. मग आता इथे काय होईल, साइन थीटा. इथे पण काय होईल, साइन थीटा. इथे साइन थीटा होईल. बघा, आयडेंटिटी आली की नाही. म्हणजे मी तुम्हाला सेक थीटा घेऊन दाखवलं, पण सेक थीटा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की सेक थीटा आणि कॉस थीटाची आयडेंटिटी येत नाही. सेक थीटा आणि कोणाची आयडेंटिटी येईल, जर यायची असेल तर त्या ठिकाणी टॅन थीटाची, कारण टॅन थीटा काय, हा सेक थीटा बरोबर येतो आयडेंटिटी मध्ये. मग आता इथे थोडस नीट समजून घ्या. व्हॅल्यू जर बघितल्या तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू काय, 1. व्हॅल्यू काय, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे, ती रायटिंग करतो मी. बघा, आयडेंटिटी काय सांगते, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे इथे जी साइन स्क्वेअर थीटाची आणि कॉस स्क्वेअर थीटाची जी व्हॅल्यू आहे ती किती येईल, 1. म्हणजे याच्याऐवजी मी काय लिहू शकतो, 1. म्हणून आता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू काय, 1. म्हणजे इथे काय काय उरतं, रायटिंग करून घेऊया आपण, तुमच्या लक्षात येईल सगळं. इथे साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इनटू हा होईल 1, कारण याची व्हॅल्यू काय, 1 आहे. आता इथे इथे पॉइंट समजून घ्या. हा जर बघितलं तर साइन स्क्वेअर थीटा मायनस काय, कॉस स्क्वेअर थीटा आहे. आता इथे परत आयडेंटिटी वापरायची. परत एकदा लक्ष द्या, मी इथे लिहून ठेवतो. साइन स्क्वेअर थीटा मायनस काय आलं, कॉस स्क्वेअर थीटा. आता आयडेंटिटी ही समजून घ्या. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, बऱ्याच जणांना हा पॉइंट कळत नाही. आयडेंटिटी काय सांगते, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. मी जर थोडीशी चेंज केली आयडेंटिटी, बघा का, तर मी साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे हा प्लस आहे, तिकडे काय होईल, मायनस. बघा,
मग ही आयडेंटिटी कुठे वापरायची? गणितामध्ये. मग आता वापरूया आपण. काय येईल बघा, साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी, म्हणजे हा जो पॉइंट आहे याच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू टाकूया. कोणती? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग आता मी किंमत टाकतो बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आणि तो मायनस कॉस स्क्वेअर थिटा तसंच आहे. आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही मायनस मायनस केले तर काय होतील? प्लस. पण 2 वेळा काय येईल? कॉस स्क्वेअर थिटा. हा झाला RHS. म्हणजेच LHS इक्वल टू काय आलं? RHS. म्हणजे व्हॅल्यू काय येतील? सेक 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. चला आन्सर पुन्हा एकदा लक्ष द्या, सोपं आहे एकदम. साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा, याला कसं सोडवायचं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी आणि ए प्लस बी. आता ए मायनस बी ए प्लस बी लिहिले तर याच्यात आयडेंटिटी आहे काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग त्याच्यामध्ये 1 लिहिलं, पण आपण साइन स्क्वेअर थिटाची पण आयडेंटिटी इकडे करू शकतो. कशी? तर साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी मी काय लिहितो? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि मग आपण त्या ठिकाणी मायनस मायनस प्लस होतात, मायनस त्या ठिकाणी आन्सर येईल 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा झाला आपला RHS. आता पुढच्या गणिताकडे वळूया. सर्व गणित समजून घ्या. आता किती नंबर आहे? 8 नंबर. आपलं 7 नंबर झालं. आता 8 नंबरला मी त्या ठिकाणी काय करतो? हायलाइट करून ठेवतो. आपल्याला हे उत्तर आणायचंय. यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय? LHS, आणि हा काय? RHS. आपल्याला LHS वरून काय आणायचंय? RHS. तर त्या पद्धतीने आपण कसं येऊ शकतं याचा आपण थोडासा काय करूया? विचार करूया. जर तुम्ही LHS वरून RHS आणलं किंवा RHS वरून LHS आणलं तरी पण सारखंच आहे. आता तुम्हाला मी हे गणित RHS वरून दाखवतो, LHS आणणं कसं येईल. आणि नंतर आपण पाहिजे तर एखाद्या मध्ये प्रेडमध्ये आपण त्या ठिकाणी LHS वरून RHS सुद्धा दाखवता येतं. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे जर याला सोडवलं तरी सुद्धा काय येऊ शकतं? आन्सर याचं येऊ शकतं. बघा का, लक्ष द्या. आता सर्वात पहिलं हेच गणित आपण काय करूया? पहिले RHS वरून LHS काढूया, आणि त्याच्यानंतर आपण हेच गणित आपण काय करूया? RHS वरून LHS काढल्यानंतर LHS वरून काय करूया? RHS. अशा दोन्ही प्रकारे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर पहिलं आता पॉइंट करतो मी, लक्ष द्या. यामध्ये पहिला आपण RHS घेऊया, राईट हँड साइड. बघा RHS काय? याच्यामध्ये कॉस थिटा अपॉन 1 मायनस काय? साइन थिटा आहे. आता पुन्हा तेच तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की डिनॉमिनेटर बघा, हा काय? ए मायनस बी आहे. मग याला मल्टिप्लाय आपल्याला काय करावं लागेल? ए प्लस बी. तर फॉर्म्युला कसा लिहिता येईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. पुन्हा आपण त्या ठिकाणी काय करूया? फॉर्म्युला त्या पद्धतीने रायटिंग मध्ये आणूया. 2 भाग करून ठेवतो मी याच्यात. मग आता काय येईल बघा, कॉस थिटा थोडेसे कलर, आपण कलरचा वापर केला तर हे गणित तुम्हाला थोडेसे समजायला अजून सोपे जातील. बघा, कॉस थिटा अपॉन 1 मायनस काय? साइन थिटा इनटू इथे काय येईल? 1 प्लस साइन थिटा अपॉन इथे काय येईल? 1 मायनस साइन थिटा, सॉरी 1 प्लस साइन थिटा. मग आता इथे काय झालं बघा, हा झाला ए मायनस बी आणि हा काय झाला? ए प्लस बी झाला. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे कसं लिहिता येईल? कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा, तो गुणाकारात आहे वरती, भागिले इथे काय येईल? 1 स्क्वेअर 1 होईल आणि इथे काय येईल? साइन स्क्वेअर थिटा. आता आयडेंटिटी वापरूया. इथे आयडेंटिटी वापरायची, लक्षात घ्या. थोडस समजून घ्या जरा व्यवस्थित. कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस काय? साइन थिटा. आयडेंटिटी काय सांगते? लक्षात घ्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. मग आपण ही 1 मायनस आहे, म्हणजे आपण कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस काय लिहू शकतो? साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे याच्यामध्ये याची जर व्हॅल्यू बघितली तर
कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही काय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. म्हणजे आपल्याला ही आयडेंटिटी कुठे वापरायची या गणितामध्ये. मग आता रायटिंग कसं करणार बघा. आपल्याला कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साइन थिटा अपॉन त्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही कोणाची किंमत आहे कॉस स्क्वेअर थिटाची. मग आता याच्यामध्ये एक कॉस थिटा जाईल, कॉस थिटा आपण घालूया याच्यामध्ये, लक्ष द्या. हा कॉस थिटाने यातला एक कॉस थिटा गेला, म्हणजे या ठिकाणी काय काय उरतं बघा. 1 प्लस साइन थिटा अपॉन काय उरतो कॉस थिटा. आता 1 अपॉन कॉस थिटा प्लस इथे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन कॉस थिटा ही कोणाची किंमत आहे सेक थिटा, हे पाठ पाहिजे तुमचं. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही कोणाची किंमत आहे टॅन थिटा. काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजेच मी इथे 1 अपॉन कॉस थिटाच्या ऐवजी काय लिहू शकतो सेक थिटा प्लस इथे काय लिहू शकतो टॅन थिटा. हा झाला LHS. बघा म्हणजे आपण काय केलं RHS वरून यामध्ये काय आणलं LHS. आता तुम्ही म्हणाल की सर मग LHS वरून RHS आणता येणार नाही का. तर येईल, तुम्हाला तो पण काढून दाखवतो मी. तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडू शकता या गणिताला. मी मुद्दाम पहिले RHS वरून LHS काढून दाखवलं. आता आपण सेकंड स्टेपला LHS वरून काय काढूया RHS. मी पुन्हा एक पेज क्रिएट करतो यामध्ये. आपल्याला त्या ठिकाणी हेच गणित तिथे कॉपी करतो आणि 8 नंबरचं गणित तुम्हाला मी LHS वरून काय दाखवतो RHS. वेळ लागला तर चालेल, पण गणित तुम्हाला समजली पाहिजेत. 8 नंबरच्या गणिताला आपण काय करूया आता LHS वरून RHS मध्ये आणूया. सोपे असतात, फक्त तुम्हाला ते कुठे कोणता फॉर्म्युला कसा वापरायचा याच फक्त डोकं लागलं पाहिजे. आता हा बघा हा LHS आहे आणि हा RHS आहे. आपण आधी काय केलं होतं RHS वरून LHS शोधला होता. आता आपण उलट शोधून बघूया येतात का. येतात, पण तुम्हाला ते परफेक्टली पॉइंट तिथे टाकता आले पाहिजेत. बघा हा काय सेक थिटा प्लस टॅन थिटा. हा काय LHS. बघा LHS मध्ये आता किमती टाकूया. तुम्हाला माहिती आहे सेक थिटा याची किंमत आहे 1 अपॉन कॉस थिटा. सेम त्याच्या थोडंसं उलट आहे. आणि टॅन थिटा याची व्हॅल्यू काय आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग मी याच्यात किमती टाकतो 1 अपॉन कॉस थिटा प्लस काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता बेस सेम आहे हे समजलं पाहिजे. याच्यात बेस सेम आहे, कॉस थिटा आणि कॉस थिटा सेम आहे, म्हणजे काय होईल ऍडिशन. मग मी ऍडिशन करतो म्हणजे काय होईल 1 प्लस साइन थिटा अपॉन काय उरेल कॉस थिटा. आता जसं मगाशी मी सांगितलं तसं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय तर A प्लस बी आहे ना हा, म्हणजे इकडे कशाने गुणावं लागेल A मायनस बी ने. तर फॉर्म्युला काय A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणून आपल्याला तसं करावं लागेल. मग आता आपण डिनॉमिनेटर काय करूया रॅशनलाइज करूया. म्हणजे 1 प्लस साइन थिटा भागिले काय तो कॉस थिटा आहे. याला गुणाकारात इथे 1 मायनस काय घ्यावं लागेल साइन थिटा अपॉन याला पण 1 मायनस साइन थिटा मध्ये आणावं लागेल. आता इथे A प्लस बी झाला. मुद्दाम थोडस आपण रंगांमध्ये त्याला बघूया. A प्लस बी आणि हा काय झाला A मायनस बी. म्हणजे फॉर्म्युला कसा लिहायचा A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग त्या पद्धतीने इथे रायटिंग करूया. A स्क्वेअर म्हणजे काय 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा आहे त्याला गुणाकारात हा कोणता आहे 1 मायनस साइन थिटा. तो तसंच ठेवा. आयडेंटिटी काय सांगते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. मग आता हा कॉस स्क्वेअर थिटा असंच ठेवूया आपण.
हा 1 मायनस काय होईल साइन स्क्वेअर थिटा, ही किंमत त्याच्यात घेऊया. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही कोणाची किंमत आहे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन इथे काय येईल कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस काय येईल साइन थिटा. मग यातला कॉस थिटा एक जातो, हा एक गेला आणि यातला एक गेला. मग आता जे उरतं ते तुमचं आन्सर आहे. बघा काय काय उरतं कॉस थिटा अपॉन 1 मायनस काय उरतं साइन थिटा, तो तुमचा काय RHS. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये LHS वरून काय आणला RHS आणि आधीच्या गणितामध्ये RHS वरून काय आणला LHS. तर दोन्ही प्रकारे तुम्ही कोणत्या पण मेथडने ही गणितं सोडवू शकता. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. 9 नंबरचं गणित. 9 नंबर एकदम सोपं आहे, लक्ष द्या. 9 नंबरच्या गणितामध्ये काय दिलंय त्यांनी टॅन थिटा प्लस 1 अपॉन काय टॅन थिटा इक्वल टू 2a. त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी जे उत्तर काढायचे ते बघा, इथे टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा आणि इथे टॅन स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर केलाय त्यांनी. मग आता हे सोडवायलाच घेऊया लगेच, तुम्हाला आन्सर लगेच भेटेल याच्यामध्ये. आता काय करायचं बाय स्क्वेअरिंग बोथ साइड्स, आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल दोन्ही साइडचे, कारण तिथे आपल्याला काय पाहिजे स्क्वेअर. बघा स्क्वेअर म्हणजे काय तर टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू तिकडे किती दोनाचं स्क्वेअर होईल. आता याच्यात फॉर्म्युला कोणता आहे बघा, इथे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फॉर्म्युला काय a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे a म्हणजे काय टॅन थिटा आणि b म्हणजे काय 1 अपॉन टॅन थिटा. मग आता आपण किमती टाकूया. म्हणजे a स्क्वेअर म्हणजे काय टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू a म्हणजे टॅन थिटा इंटू b म्हणजे 1 अपॉन टॅन थिटा प्लस इथे 1चा स्क्वेअर 1 येईल आणि इथे टॅन स्क्वेअर थिटा लक्षात घ्या बी स्क्वेअर इक्वल टू इकडे 2चा वर्ग किती येईल 4. आता नीट लक्ष द्या, याच्यामध्ये इथे टॅन थिटा आणि हा टॅन थिटा जातो. मग जे उरतं ते काय काय बघा, जसं डार्क घेते मी इथे काय येईल टॅन स्क्वेअर थिटा प्लस किती येतील 2 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती 4. हे प्लस 2 तिकडे मायनस होतील म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू किती येतील 4 मायनस 2. म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू आले 2. बघा झालं खूप. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचंय स्क्वेअर करायचंय बोथ साइडचा आणि त्यामध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे ए स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला याचा आन्सर काढायचा. रायटिंग करून ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटी जे प्रूव्ह करायचे ते भेटतं. तुम्हाला काही गणित त्याच मेथडने सोडवावे लागतील जे आपण रेग्युलर सोडवतो त्याच पद्धतीने हे सोडवत चला. पुढचं गणित आहे 10 नंबर. आता 10 नंबरचं गणित पण सोपं आहे, फक्त गणितामध्ये काही ठिकाणी जे पॉइंट्स येतात तिथे थोडंसं लक्ष ठेवायला लागतं. बघा का 10 नंबरच्या गणितामध्ये आपण 10 नंबरचं गणित सोडूया. हायलाइट करून ठेवतो मी हे गणित. याच्यामध्ये आपल्याला LHS वरून काय आणायचे RHS, म्हणून आपण LHS चा वापर करून काय करूया RHS काढूया. LHS मी इथे 2 भाग करून ठेवतो, आपल्याला थोडीशी जागा वापरता येईल. LHS काय बघा, याच्यामध्ये tan A अपॉन लक्ष द्या इथे 1 प्लस tan स्क्वेअर A त्याचा स्क्वेअर प्लस cot A अपॉन
1 प्लस कॉट स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर आहे. बाकी आपण कसं आणायचं ते नंतर बघूया. मी आता हायलाइट करत जाईल, तिकडे लक्ष ठेवत चला. आयडेंटिटी वापरतोय आपण पहिले. सुरुवातीला काय वापरायच्या? आयडेंटिटी. बघा आयडेंटिटी काय आहे ते आपण रायटिंग करून ठेवूया बाजूला. आपण थोडस आपण काय करूया, आयडेंटिटी लिहून ठेवतो मी बाजूला. आयडेंटिटी काय सांगते की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय येतो? सेक स्क्वेअर थिटा. ह्या मागच्या आयडेंटिटीत आपल्या 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू काय? कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आपण कोणत्या व्हॅल्यू चेंज करतोय? आयडेंटिटीच्या. मग आपण पहिले आयडेंटिटी त्यात रायटिंग करूया. टॅन ए अपॉन इथे काय लिहिता येईल आपण? सेक स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉटच्या ऐवजी काय लिहू शकतो? कोसेक स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर आहे. बघा का, आता स्क्वेअर आणि स्क्वेअर जर बघितला तर तो काय होईल? 4 होईल. मग तो रायटिंग करूया आपण याच्यामध्ये. बघा टॅन ए अपॉन काय? सेक 4 ए प्लस कॉट ए अपॉन काय? कोसेक 4 ए. इथपर्यंत तुमच्या लक्षात येईल. नीट समजून घ्या. आयडेंटिटी आपण वापरल्या कोणत्या कोणत्या? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि कोणती वापरली? 1 प्लस कॉट स्क्वेअर ए चे. आता याच्यामध्ये पहिले व्हॅल्यूज टाकून घ्यायच्या. व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या त्या पण समजून घ्या. बाजूला मी रायटिंग करतो. फॉर्म्युले आपले बघा. पहिला टॅन ए चा फॉर्म्युला काय तो समजून घ्या. टॅन ए चा फॉर्म्युला आहे साइन ए अपॉन कॉस ए. लक्षात ठेवा, मी रायटिंग करून ठेवतोय ते सर्व. नंतर आपण त्याला बघूया कोणते कोणते फॉर्म्युले आपण वापरणार आहेत ते. नंतर कोणता आहे? कॉट ए. कॉट ए चा फॉर्म्युला काय? कॉस ए अपॉन साइन ए. नंतर सेक ए याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन कॉस ए, पण इथे 4 आहे म्हणजे इथे पण काय? 4. आणि कोसेक ए इक्वल टू काय? 1 अपॉन साइन ए. इथे 4 आहे तर इथे पण काय? 4. आता या ठिकाणी आपण काय केलं? हे सर्व फॉर्म्युले आपल्याला याच्यात टाकायचे. बघा आता गणितामध्ये. मग आता मी इथे भाग करून ठेवतो. आधीच जे आपण फॉर्म्युले पाठ केलेत ते फक्त काय करायचे? त्याच्यामध्ये वापरायचे. दुसरं काहीच नाही गणितांमध्ये. आता आपण काय आणलं होतं? टॅन ए. मग टॅन ए चा फॉर्म्युला काय लिहिणार? बघा रायटिंग करून ठेवतो मी. साइन ए भागिले काय येतो? कॉस ए अपॉन त्याला पण भागिले 1 अपॉन काय? कॉस 4 ए प्लस बघा आपण फॉर्म्युले रायटिंग करतोय. प्लस कॉट ए चा फॉर्म्युला काय? कॉस ए अपॉन साइन ए भागिले आता कोसेकचा फॉर्म्युला काय? 1 अपॉन सेक 4 ए. तुम्हाला माहिती आहे की एखादा डिवाइड हा मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचा? इनवर्स लिहायचा म्हणजे उलट लिहायचा. मग आता इथे मी रायटिंग करून दाखवतो. बघा ते इथे साइन ए अपॉन कॉस ए त्याला मल्टिप्लाय हे उलट लिहिले तर काय येईल? कॉस 4 ए. बघा प्लस आता त्या बाजूला बघा कॉस ए अपॉन साइन ए त्याला उलट लिहिले तर काय येईल? सेक 4. सेक फॉर्म्युला याचा फॉर्म्युला साइन आहे. सेक 4 ए चा फॉर्म्युला काय? बघा कोसेक होता. कोसेकचा फॉर्म्युला काय? 1 अपॉन साइन. इथे 1 अपॉन साइन ए म्हणजे इथे काय येईल? साइन 4 ए. मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं? त्याला इनवर्स करायचं. समजून घ्या. आता इथे झालं कॉस ए आणि कॉस ए म्हणजे यातला एक कॉस ए जाईल. बघा तुम्ही लक्ष द्या नीट. हा कॉस ए आणि यातला एक कॉस ए गेला. यातला साइन ए गेला. यातला एक साइन ए गेला. म्हणजे काय काय उरतं आपण बघूया. साइन ए इंटू काय? कॉस 3 ए. एक उरेल ना त्यात प्लस इकडे कॉस ए इंटू साइन काय उरेल? 3 ए. आता एक सोपी आयडिया सांगतो याच्यात जास्त डोकं लावण्यापेक्षा. इथे काय करायचंय आपल्याला? आयडेंटिटी आणायची. काय आणायची? आयडेंटिटी.
मग बाजूला आयडेंटिटी रायटिंग करून ठेवायची पहिलेच. काय लिहायचं? साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए ही आयडेंटिटी येईलच. मग आता उरलं काय काय बघा. यातला साइन स्क्वेअर ए जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये साइन स्क्वेअर ए जर आपण काढला बघा का, पहिल्याच्यामध्ये काय काढतोय आपण? कॉस स्क्वेअर ए. लक्षात ठेवा, इथे कॉस स्क्वेअर घेऊया आपण आणि इकडे काय घेऊया? साइन. मग कॉस स्क्वेअर ए जर काढला तर याच्यामध्ये काय उरेल? साइन ए इंटू बघा का, कॉस स्क्वेअर ए जर काढला तर इथे काय होतं? कॉस ए. नीट लक्ष द्या, मी सांगतो ते नीट ऐका जरा का. आता इथे कॉस स्क्वेअर ए काढला बघा हा, तर याच्यातला कॉस स्क्वेअर ए जर काढला आणि जर तुम्ही साइन ए जर दोघांमध्ये जर बघितला तर आपण दोघांमधला कॉस ए आणि साइन ए काढतोय एक एक प्रत्येकी बघा हा. आता याच्यातला साइन ए काढला आणि एक कॉस ए काढला कुठे? वरच्या याच्यात बघा, तर काय उरेल? कॉस स्क्वेअर ए. आणि याच्यातला साइन ए एक काढला आणि एक कॉस ए काढला तर काय उरेल त्या ठिकाणी? बघा साइन स्क्वेअर ए. तुम्हाला हायलाइट केल्याशिवाय कळणार नाही, हायलाइट करून दाखवतो, लक्ष द्या. हे बघा, याच्यामध्ये आपण काय काय काढलं? साइन ए आणि काय काढला? कॉस ए. म्हणजे याच्यातला साइन ए काढला आणि याच्यातला कॉस ए बाहेरच काढून घेतला आधीच बघा येलो रंगातला. मग आता याच्यातला एक एक काढायचा आहे, म्हणजे याच्यातला एक काढला तर काय उरेल? स्क्वेअर कॉस ए. आणि याच्यातला एक काढला साइन ए तर काय उरेल? स्क्वेअर. झालं. मग आता आयडेंटिटी वापरा याच्यामध्ये. आयडेंटिटी काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे काय उरेल बघा याच्यात? साइन ए इंटू कॉस ए आणि याची व्हॅल्यू किती उरेल? 1. म्हणजेच काय होतं? साइन ए इंटू कॉस ए हा झाला RHS. पुन्हा एकदा लक्ष द्या, सर्वात महत्वाचं हे येलो पॉइंट केलेत ना तिथे गडबड होत्या पोरांची. बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. काय? टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर आहे आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर एचा स्क्वेअर आहे. मग इथे आपण काय केलं? आयडेंटिटी वापरली कोणती? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. टॅन ए अपॉन काय येईल? सेक स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 4 होतील. व्हॅल्यूज टाकल्या टॅन ए, कॉट ए, सेक ए आणि कोसेक ए. फॉर्म्युला टाकल्यानंतर किमती बघा, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स करायचे. मग त्यामध्ये कॉस ए जाईल तर 3 उरतील, इकडे 3 साइन ए उरतील. मग त्यातला साइन ए कॉस ए कॉमन काढला तर काय काय उरेल? कॉस स्क्वेअर ए आणि काय उरेल? साइन स्क्वेअर ए. आपल्याला काय करायचे? आयडेंटिटी आहे त्यामुळे आधीच ती लिहून ठेवा. मग काय होतं? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आयडेंटिटी काय? 1. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू 1 येते. मग काय काय उरतं? साइन ए इंटू कॉस ए हा झाला तुमचा RHS. मग शेवटी लिहायचं LHS इक्वल टू RHS आणि पुन्हा ते रायटिंग करून घ्यायचं. पुढच्या गणिताकडे वळूया आपण. 11 नंबरचे 2 गणित राहिले, आता समजून घ्या. आपल्याला पूर्णच करायचे ते गणित. थोडस हायलाइट करतो मी 11 नंबर, लक्षात घ्या. या गणितामध्ये सुद्धा एक पार्ट आहे ना, तो तुम्हाला मी शेवटपर्यंत दाखवत राहील. तो बऱ्याच जणांना कळत नाही आणि त्यामुळे काय होतं? गणितात गडबड होते. या 11 नंबरचा आहे गणित सोपी आहेत सगळी प्रूफ, पण तुम्हाला काही पॉइंट्स मध्ये तिथे ते लक्षातच ठेवावं लागेल. बघा पहिलं काय लिहितो मी? LHS. यामध्ये LHS काय बघू आपण? हा आहे LHS आणि या बाजूला काय? RHS. RHS 1 आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू आणायची 1. मग आपण त्याकडे लक्ष द्यायचं की व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. मग आता मी पहिला रायटिंग करतो बघा. LHS राईट करतो मी. LHS काय? याच्यामध्ये सेक 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साइन 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. आता मी जे हायलाइट करतो ना तिथे आपल्याला पॉइंट बदलायचे ह्याच्यामध्ये, हाच घ्यायचा आहे. मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ना तो शेवटपर्यंत तसंच ठेवायचा, त्याला बदलायचं नाही. तो फार लास्टला गेल्यानंतर बदलतो. आता इथे आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर काय येईल? एकदा ए मायनस बी आणि एकदा काय येईल? ए प्लस बी. हा फॉर्म्युला इथे आपल्याला जो येलो मी जो निळा रंग केलाय त्याला आपल्याला वापरायचा आहे. मग आता रायटिंग कसं करतो बघा का मी. इथे सेक 4a तसंच ठेवतो. इथे मी असं लिहितो 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए चा स्क्वेअर. बघा
मायनस 2 tan स्क्वेअर ए. आता सध्या तसंच ठेवा, tan स्क्वेअर ए ला काय करायचं नाही, बदलायचं नाही, शेवटपर्यंत तो तसाच राहील. बघा का, मी म्हणून त्या ठिकाणी काय करतो, जो पॉइंट आपण घेतोय त्याला मी डार्क करत राहतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठे बदल करतोय सध्या. मग आता इथे ए स्क्वेअर मायनस काय वापरायचं आहे, बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. मग कसं लिहिणार बघा, सेक 4a इन ब्रॅकेट. बघा पहिला काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस, आता तो 2 tan स्क्वेअर ए तसंच ठेवायचं, तो आपल्याला शेवटपर्यंत त्याला हात लावायचा नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जिथे जिथे मी कलर वापरतोय तो पार्ट आपल्याला तिथे तसंच ठेवायचा आहे. कलर्स वापरतो म्हणजे तुम्हाला तो पार्ट कळेल. बघा याच्यातच बदल केला आपण, दुसरा नाही. आता याच्यात जर तुम्ही आयडेंटिटी बघितली कशामध्ये, आता मधला भाग, आता हा जो मधला पार्ट आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे का, कारण इथे आपल्याला आयडेंटिटी वापरायची आहे. मग आयडेंटिटी कोणती आहे बघून घ्या, साइन स्क्वेअर थिटाची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. मग कॉस थिटा जर मी असंच ठेवला कॉस स्क्वेअर थिटा, तर 1 मायनस काय होईल, तो साइन स्क्वेअर थिटा होईल. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर ए ची किंमत त्या ठिकाणी काय येते. आता मी कलर चेंज करतो, बघा हा घेतो. मग आता आपण काय करूया, रायटिंग करूया. बघा सेक 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ऐवजी काय लिहितो मी, कॉस स्क्वेअर, आणि इकडे 1 प्लस साइन स्क्वेअर ए तसंच ठेवतो, मायनस 2 tan स्क्वेअर ए, तो पण तसाच, त्याला बदलायचं नाही, लक्षात ठेवायचं. आता मी येलो पार्ट केला, काय केलं, याची व्हॅल्यू चेंज केली. बघा ही जी व्हॅल्यू आहे हिला आपण काय केलं, कॉस स्क्वेअर ए मध्ये आणलं. आता एक फॉर्म्युला आहे काय, सेक ए इक्वल टू काय, 1 अपॉन कॉस ए. बघा का, मग इथे मी जर 4 घेतले तर इथे पण काय घ्यावे लागतील 4, म्हणजे सेक 4 च्या ऐवजी मी काय लिहितो, आता फॉर्म्युला वापरतो. बघा म्हणजे काय 1 अपॉन, थोडस बारीक घेते मी, 1 अपॉन काय कॉस 4a इनटू, आता कॉस स्क्वेअर ए तसंच ठेवलं, 1 प्लस साइन स्क्वेअर ए पण तसंच ठेवूया, आणि मायनस त्या ठिकाणी काय 2 tan स्क्वेअर ए, त्याला पण आपण तसंच ठेवलं. आता बदलला कुठे, कलर बघा, लक्षात घ्या, कलर बदलला कुठे, या फॉर्म्युलाला. म्हणजे आपण यामध्ये सेक 4a ची व्हॅल्यू त्याच्यात टाकली, सोप्यात सोपं. आता इथे थोडस नीट समजून घ्या, आता मी काय करतोय ते बघा का. याच्यामध्ये जर बघितलं तर बघा पॉइंट मी तुम्हाला हे करून दाखवतो, हा कॉस 4a आणि हा स्क्वेअर आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये हे 2 जातील आणि याच्यातले 2 जातील. मग काय काय उरतं आपण ते लिहूया. काय काय उरतं बघा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इनटू काय 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए, तो ए. बघा आता इथे थोडीशी जरा जास्त लक्ष द्या, कारण काय होतं बऱ्याच वेळेला आपण इथेच गडबड करतो आणि हा भाग आपल्या डोक्याच्या बाहेर जातो. थोडस आता पॉइंट कडे नीट लक्ष द्या. बघा हे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मी वरती लिहितो, 1 प्लस साइन स्क्वेअर ए, त्याला भागिले हा कॉस स्क्वेअर ए होणार ना, मायनस 2 tan स्क्वेअर ए तसंच ठेवा का, 2 tan स्क्वेअर ए काय करूया तसंच ठेवूया. आता हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए होणार, हा काय होईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस दोघांना येईल ना तो साइन स्क्वेअर ए अपॉन काय येतो कॉस स्क्वेअर ए मायनस 2 tan स्क्वेअर ए. इथे परत एकदा समजून घ्या, मी सांगतो काय केलं ते लक्षात घ्या. आपण काय केलं, हा 1 प्लस साइन स्क्वेअर ए तो वरती लिहिला आणि कॉस स्क्वेअर ए खाली लिहिला, पण हा दोघांना पण येतो, कारण 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए पण येईल आणि साइन स्क्वेअर ए अपॉन काय येईल कॉस स्क्वेअर ए. आता इथे आपल्याला व्हॅल्यू चेंज करता येईल, काय येईल tan ए याची व्हॅल्यू काय येईल साइन ए अपॉन कॉस ए. मग इथे स्क्वेअर घेतला तर हा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे मी कसं लिहू शकतो बघा, इथे 1 अपॉन
कॉस स्क्वेअर ए प्लस इथे काय येईल टॅन स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. इथे काय आलं बघा. आता 1 अपॉन कॉस याची व्हॅल्यू चेंज करूया. 1 अपॉन कॉस ही कोणाची किंमत आहे सेक ए. त्याची व्हॅल्यू काय येते 1 अपॉन कॉस. ती व्हॅल्यू याच्यात टाकूया. म्हणजे इथे काय येईल 1 अपॉन सेक स्क्वेअर ए प्लस सॉरी इथे काय येईल याची व्हॅल्यू काय येईल सेक स्क्वेअर ए प्लस आता टॅन स्क्वेअर ए मधून हा त्या ठिकाणी जर बघितला तर -2 टॅन स्क्वेअर ए म्हणजे मायनस येईल आणि एक टॅन स्क्वेअर ए जाईल म्हणजे काय होईल टॅन स्क्वेअर ए. बघा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सेक स्क्वेअर ए मायनस काय भेटलं टॅन स्क्वेअर ए. आता लास्ट पॉइंट आहे आयडेंटिटी परत येईल. कोणती येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इक्वल टू काय येतो सेक स्क्वेअर ए. मग आयडेंटिटी जर बघितलं तर 1 इक्वल टू टॅन स्क्वेअर ए जर बघितला तर तो तिकडे मायनस होईल म्हणजे सेक स्क्वेअर ए मायनस काय येतो टॅन स्क्वेअर ए. बघा याचा अर्थ या सेक स्क्वेअर ए आणि टॅन स्क्वेअर ए ची आयडेंटिटी येते झालं. आता मी तुम्हाला पुन्हा हायलाइट करून दाखवतो म्हणजे हे गणित थोडस समजेल. इथे काय काय बघा का पहिलं परत ऐका 1 अपॉन कॉस इथे काय केलं आपण याची व्हॅल्यू घेतली टॅन स्क्वेअर ए नंतर आपण याच्यात सेक स्क्वेअर ए व्हॅल्यू टाकली आणि इथे एक टॅन गेला तर काय होईल टॅन स्क्वेअर ए आणि याची आयडेंटिटी वापरली तर तुम्हाला आन्सर भेटतं 1. परत एकदा गणित सांगतो नीट ऐका. पहिला पॉइंट बघा सेक 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साइन 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. पहिला काय करायचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जे निळ्या रंगात दाखवले ते बघा ए मायनस बी ए प्लस बी म्हणून त्याला आपण 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए घेतला 1 मायनस ए मायनस बी ए प्लस बी केला. नंतर ए मायनस बी ही आयडेंटिटी आहे ती काय कॉस स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी बघायची सोडवायची आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय 1 तो 1 ते इकडे घेतला जर तर मायनस होईल 1 मायनस काय साइन स्क्वेअर थिटा म्हणजे याची व्हॅल्यू काय कॉस स्क्वेअर थिटा. पण सेक 4a ची व्हॅल्यू काय 1 अपॉन कॉस 4a तो गेला कॉस स्क्वेअर ए आणि कॉस 4a गेला. आता तो 1 प्लस साइन स्क्वेअर ए वरती येईल तो दोघांना भागाकार येईल म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन काय कॉस स्क्वेअर ए मायनस 2 टॅन स्क्वेअर ए शेवटपर्यंत तसंच आहे त्याला बदलायचंच नाही. मग लास्टला तो टॅन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय ते टॅन स्क्वेअर ए ती मायनस केली तर किती ते 1 उरते आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय सेक स्क्वेअर ए येईल आणि याच्यावरून आपण आयडेंटिटी वापरली तर ही व्हॅल्यू कोणाची 1 ची कारण टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इक्वल टू काय सेक स्क्वेअर ए. पण हा जर टॅन तिकडे पाठवला तर 1 इक्वल टू काय सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए म्हणून याची व्हॅल्यू काय ते 1. तर अशा प्रकारे हा भेटला तुम्हाला RHS. रायटिंग माझ्या बरोबरच करत चला म्हणजे तुम्हाला हे गणित समजते. लास्ट गणित आहे शेवटचं. याच्यामध्ये थेरम ऑफ इक्वल रेशो हा वापरायचा आहे. हे एक गणित असे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थेरम ऑफ इक्वल रेशो वापरायचे त्यामुळे हे गणित थोडंसं वेगळं लक्षात ठेवा. मी मुद्दाम तुम्हाला वेळ त्या ठिकाणी जास्त होईल. ऍक्च्युली आपण सेशन हे जास्त वेळेचं नाही ठेवत कमीत कमी 40 ते 30 मिनिटाचंच ठेवतो पण काही गणितांना आपल्याला तो संपवण्यासाठी तेवढ्या पार्टमध्ये आपल्याला तो कव्हर करून घ्यावा लागेल मगच आपल्याला पुढचे लेक्चर्स व्यवस्थित घेता येतील. आता याचे मी 2 भाग करतो. हे गणित सोपे यामध्ये हा LHS आहे आणि हा काय RHS. आता LHS वरून काय आणायचं आहे RHS आणायचं आहे. बघा LHS काय टॅन थिटा अपॉन काय सेक थिटा मायनस 1 समजून घ्या जरा हे. आता टॅन थिटा तुम्हाला सांगितलं तसं इथे जर बघितलं तर इथे ए मायनस बी ए मग याला मल्टिप्लाय आपल्याला काय करावं लागेल ए प्लस बी. तर फॉर्म्युला कसा येता येईल ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणून रॅशनलायझिंग बाय डिनॉमिनेटर असं करून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो फॉर्म्युला वापरू शकतो. बघा टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 याला मल्टिप्लाय सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा प्लस 1 घेतला. बघा का लक्ष द्या. आता इथे ए मायनस बी आणि हा काय झाला ए प्लस बी झाला. हा झाला ए मायनस बी आणि हा झाला ए प्लस बी. फॉर्म्युला कसं लिहायचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग वरती काय बघा टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 अपॉन इथे काय येईल बघा
सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. 1 म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झाला हा. समजून घ्या आता इथे. आता इथे आयडेंटिटी वापरायची. आयडेंटिटी काय 1 प्लस आता सेक स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी काय टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग आपण या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिटा जर इथेच ठेवला तर हा 1 मायनस काय होईल सेक स्क्वेअर थिटा होईल. बघा लक्ष द्या. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतोय आयडेंटिटी वापरतोय. मी 2 भाग करतोय म्हणजे आपल्याला एकाच भागामध्ये एकाच पानावरती हे गणित दिसावं यासाठी. मग आता इथे बघा. आता किंमत टाकूया टॅन थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 याची व्हॅल्यू काय येते टॅन स्क्वेअर थिटा. मग आता याच्यामध्ये एक टॅन थिटा आणि यातला एक गेला. मग आता काय काय उरतं बघूया. सेक थिटा प्लस 1 अपॉन यातला एक गेला म्हणजे काय उरेल टॅन थिटा. आता इथे लक्ष द्या का या दोघांची जर तुम्ही दोन मी चौकोन करून दाखवतो आणि हायलाइट पण करतो जेणेकरून आपण काय केलंय ते तुम्हाला कळायला पाहिजे. हा पार्ट आणि हा एक पार्ट आहे जो सुरुवात केली आणि एंड याच्याकडे लक्ष द्या. थोडस कलर सेम करतोय मी. हा बघा हा भाग याचा आन्सर सोडून आपण हे आणलं. म्हणजेच आपण रायटिंग कसं करू शकतो समजून घ्या याच्यामध्ये. याच्यामध्ये टॅन थिटा अपॉन काय येतो सेक थिटा मायनस 1 इक्वल टू काय व्हॅल्यू आली सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. याच्यावरती फॉर्म्युला वापरायचा बाय थेरम ऑफ इक्वल रेशो. हे एक गणित असं आहे की ज्याच्यामध्ये थेरम ऑफ इक्वल रेशो वापरून आपल्याला सोडवायचं आहे. मग कसं लिहिणार थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणजे याची काय करायची ऍडिशन. बघा आता म्हणजे काय टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन काय सेक थिटा मायनस 1 मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा. बघा सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा. म्हणजे आपल्याला जे आन्सर पाहिजे तेच आहे. बघा RHS जे पाहिजे RHS काय आपला टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन मायनस 1 तिकडे नेऊया म्हणजेच सेक टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. बघा हा झाला आपला RHS. तर अशा प्रकारे आपल्याला हे 12 प्रूफ त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही व्हिडिओला बॅक करून परत बघू शकता जेणेकरून कोणतंच प्रूफ तुम्हाला असं नको की समजायला कठीण आहे. सगळे सोप्या पद्धतींमध्ये आहेत. आपल्या पण पद्धती आपण वापरू शकतो फक्त चुकू नका. कारण काय होतं आपण आता हे गणित जर इक्वल रेशोने वापरलं नाही तर हे उत्तर यायला कठीण जाईल. म्हणून त्या ठिकाणी आपण फॉर्म्युले नीट वापरत चला. पुन्हा एकदा लक्ष द्या आपण काय काय बघितलं. आपण 6 नंबर मध्ये आपण प्रूफ सुरुवात केली होती. त्यामध्ये 5 नंबर आपला आधी झाला होता. आज आपण 6 नंबर घेतला. 6 मध्ये पहिला आपण काय केलं 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा ए मायनस बी आहे तर ए प्लस बी ने मल्टिप्लाय केलं आणि आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरला. येलो रंग बघा. त्याच्यामध्ये आपण काय वापरली आयडेंटिटी त्याची व्हॅल्यू किती येते 1 म्हणजे आपल्याला RHS भेटतो. पुन्हा एकदा बघा 7 नंबर सेक 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा. इथे आपण ए स्क्वेअर मायनस काय वापरणार आहे बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरला ए मायनस बी ए प्लस बी. पण आयडेंटिटी बघा येलो मध्ये येते त्याची व्हॅल्यू 1 येते. मग काय होतं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर साइन स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी वापरायची 1 मायनस काय येते कॉस स्क्वेअर थिटा. किंमत टाकली तर 1 मायनस मायनस प्लस होतील 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर सेक थिटा प्लस टॅन थिटा कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे गणित आपण 2 पद्धतीने सोडवलं म्हणून आज आपलं लेक्चर थोडंसं वाढलं. यामध्ये आपण पहिलं RHS वरून LHS काढला. मग RHS काय कॉस थिटा आपण 1 मायनस साइन थिटा. पण 1 मायनस आहे त्यामुळे ए मायनस बी असेल तर ए प्लस बी ने मल्टिप्लाय करून आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करूया. मग त्या ठिकाणी ए मायनस बी ने ए प्लस बी ने आपण मल्टिप्लाय डिवाइड केलं तर खाली काय येतं 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच आयडेंटिटी येते कॉस स्क्वेअर थिटा. याचा अर्थ वरती कॉस थिटा येतो गेला 1 प्लस साइन थिटा आपण कॉस थिटा उरतं 1 अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा आपण कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा कोणाची किंमत आहे सेक थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय साइन थिटा आपण कॉस थिटा किमती टाकल्या RHS. त्याच्यानंतर आपण हेच गणित LHS वरून RHS सोडवलं. काय केलं सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू 1 अपॉन कॉस थिटा टॅन थिटा साइन थिटा आपण कॉस थिटा
ए प्लस बी आणि ए मायनस बी केलं तर त्या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस काय येतो बी स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला 1 प्लस त्या ठिकाणी साइन थिटा आपण काय कॉस थिटा आहे, तिथे मल्टिप्लाय करताना 1 मायनस आपण साइन थिटाने मल्टिप्लाय केला, 1 मायनस साइन थिटा त्या ठिकाणी 1 स्क्वेअर मायनस काय साइन स्क्वेअर थिटा, त्याच्यात आयडेंटिटी वापरली तर व्हॅल्यू येते कॉस स्क्वेअर थिटा. हा कॉस थिटा तो कॉस थिटा गेला वरचा, म्हणजे काय होतं कॉस थिटा आपण 1 मायनस साइन थिटा, हा झाला आपला RHS. तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल. 9व्या गणितामध्ये आपण काय करायचं, बाय स्क्वेअरिंग बोथ साइड्स ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला, ए ची व्हॅल्यू tan थिटा आणि बी काय 1/tan थिटा, किमती टाकल्या tan थिटा गेलं, हे 2 प्लस आहेत तिकडे मायनस झाले, म्हणजे आपल्याला आन्सर येतं 2. त्याच्यानंतर आपण बघितलं 10 नंबरचं गणित, tan ए 1 प्लस tan स्क्वेअर ए, येलो केलं ते बघा, त्याला काय केलं आपण आयडेंटिटी वापरल्या, म्हणजे सेक स्क्वेअर ए आणि कॉसेक स्क्वेअर ए, सगळ्यांच्या किमती आपण व्हॅल्यूज टाकून बघितल्या. त्याच्यामध्ये साइन ए आपण कॉस ए तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल करायचा, म्हणजे इंटू कॉस 4 येतो आणि इंटू साइन 4 येतो. याच्यामध्ये एक कॉस गेला तर 3 उरतात. दोघांमध्ये आयडेंटिटी लिहून घ्या, आयडेंटिटी बाजूला आपण रायटिंग करून घ्यायची, कोणती कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए, आणि इकडे जो रिमेनिंग पार्ट आहे तो लिहून घ्यायचा, काय काय होतं साइन ए इंटू कॉस ए, जे आपला आन्सर आहे, आणि इकडे आयडेंटिटी 1 येते. त्याच्यानंतर आपण 11 नंबर सोडवला, सेक 4 ए इन ब्रॅकेट 1 मायनस साइन 4 ए. आता 1 मायनस साइन 4 ए त्याची व्हॅल्यू आपण काय केलं 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए केलं, ए मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी आणि ए प्लस बी, त्याच्या दोघांच्या किमती जर बघितल्या तर त्या ठिकाणी आपण आयडेंटिटीचा वापर केला, तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कशाची आयडेंटिटी कॉस स्क्वेअर ए ची, ती किंमत टाकली, पण सेक स्क्वेअर ए ची व्हॅल्यू काय येते 1/cos, ती टाकली कॉस स्क्वेअर ए आणि यातला कॉस स्क्वेअर ए गेला तर 1/cos स्क्वेअर येतो, नंतर 1 प्लस साइन स्क्वेअर ए वरती लिहून घ्या, नंतर तो दोघांना भागाकार आहे, म्हणजे 1/cos स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर ए, मायनस 2 tan स्क्वेअर एला आपल्याला बदलायचंच नाही शेवटपर्यंत. 1/cos स्क्वेअर ए काय किंमत आहे बघा, त्या ठिकाणी सेक स्क्वेअर ए आणि इथे काय tan स्क्वेअर ए, tan स्क्वेअर ए मधून एक tan स्क्वेअर ए म्हणजे 2 मधून एक गेला तर एकच उरतो मायनस साइन ए, म्हणजे व्हॅल्यू येते 1. कशामध्ये आयडेंटिटी वापरायची tan स्क्वेअरची, 1 प्लस tan स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. त्याच्यानंतर लास्ट गणित आपण बघितलं होतं, याच्यामध्ये थेरम ऑफ इक्वल रेशो वापरायचा आहे, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. इथे ए मायनस बी ए प्लस बी केला मल्टिप्लिकेशन मध्ये, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केला, बघा येलो रंगामध्ये दाखवत होतो, ए स्क्वेअर मायनस काय केला बी स्क्वेअर, त्याच्यामध्ये याची व्हॅल्यू किती येते tan स्क्वेअर थिटा, नंतर आपण tan थिटा वरचा गेला तर काय येतं सेक थिटा प्लस 1/tan थिटा, दोन्ही समोरासमोर लिहिले, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो ऍडिशन करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. तर अशा प्रकारे आपण आज ट्रिग्नोमेट्रीचं 6.1 इथे संपवलं. नेक्स्ट लेक्चरला आपण 6.2 बघूया. व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही येऊन सर्व व्हिडिओ बघू शकता. त्या ठिकाणी सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन टाकलेले व्हिडिओज बघायला भेटतील. मी सर्व सिलेबस त्यामध्ये कव्हर करणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा भाग पोहोचू द्या. खेडेगावातील मुलांना या ठिकाणी फायदा होईल या विचारानेच खरं तर मी ही गणितं सोडवतोय. त्यांना पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स ट्रिक्स वापरून जॉमेट्री सोडवणं हा सोपा भाग झाला पाहिजे.